भाचेराव. आज तुम्हाला पत्र घेऊन आलोय. अधिक मास पुरुषोत्तम. तुम्ही सर्व भाच्यांना मान लावला. आज इतकी वर्ष झाले तुम्ही तुमच्या कर्तव्याला कधीच चुकले नाही. ज्येष्ठाची पौर्णिमा आणि काय योगायोग, अहिल्यादेवी होळकर जयंती, आणि तुम्ही तुमच्या आयुष्याकडे जर पाहिलं आणि तुम्ही खरोखरच अहिल्यादेवी सारखंच कर्तव्यकारी केलेली आहे. म्हणून तुमच्या बोलण्याचा कोणाला राग येत नाही, काही येत नाही. उलट तुम्ही जर रागवलं नाही, चुका दाखवल्या नाही तर करमत नाही. असं तुमचा स्वभाव, असं मन जिंकणारी अशी आमची मामी. कुसुंब्यापासून तर धुळ्यापर्यंत असा तिचा प्रवास. तर गोदामाईने सांगितलं तू वाण घ्यायला चाललाय तर पत्र घेऊन जा. तर गोदामाईला काय वाटतं, पांजरेच्या नदीच्या काठावरती पुण्यश्लोक श्री अहिल्यादेवी होळकर पुलावरून, गोदामाईच्या काठावरून, पांजरा नदीच्या काठावर कर्तव्यनिष्ठ गृहिणी, आदर्श कन्या, आदर्श पत्नी, आदर्श सासू, आदर्श माता, आमच्या लोकप्रिय मामी श्रीमती सुशीला संतोष नेरकर यांना भाचेराव दत्ताचा सप्रेम नमस्कार. मामी, विनंती विशेष. मामी, आपण कधीच कोणत्या कर्तव्याला चुकणार नाही. दोन शब्द सडेतोड, रोखठोक, पण तितकंच मायेने, आस्थेने, प्रेमाने जवळ घेणारे, सुसंवाद करणाऱ्या आपले कर्तव्य आपण पार पाडले. 31 मे ज्येष्ठ पौर्णिमा श्री अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या दिवशी आपण अधिक मासाच्या निमित्ताने आम्हा सर्व भाच्यांना आपलं कर्तव्य पार पाडून कर्तव्याचा आनंद द्विगुणित केला. आम्ही भाग्यवान आहोत. अशा मामी आम्हाला मिळाल्या. आज स्वर्गीय दरबारातून हा आनंद आमचे मामा बघतायत. आज मामांना जाऊन 41 वर्ष 9 दिवस झाले आणि आपण आपलं एकही कणभर कर्तव्य आपण कधी चुकला नाहीत आणि कर्तव्य पार पाडून सर्वांच्या सुखदुःखात आपण धावताय, पळताय. मामी, आपल्याला मनापासून सलाम आहे. आपल्यातले 4 गुण खरोखरच भाच्यांनी घ्यावे, अनुकरणीय करावेत असं गोदामाई सांगत असते. आपण आम्हाला मान दिला आणि जाता जाता पांजरेने सांगितलं, भाचेराव, आपल्यातले 33 गुण आपण इतके आचरणात आणा की जेणेकरून ह्या मामीला अभिमान वाटेल, हे माझे भाचे आहेत. आणि खरोखरच हीच मामींची अपेक्षा आहे की माझ्या भाच्यांनी माझ्यासारखे काही कर्तव्यनिष्ठ न चुकता आपलं आयुष्याचं सार जिंकावं. जय गोदामाई, जय त्र्यंबकराज, जय पांझरा आणि जय कान्होश्री. अतिशय असं सुंदर गोदामाईच्या अंतरंगातलं पत्र आम्ही अधिक मासाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला देत आहोत आणि त्याचा तुम्ही स्वीकार करावा. आणि असंच तुमचं प्रेम, तुमचं शुभेच्छा आणि तुमचं कर्तव्यनिष्ठ खरोखरच पांझरा नदीच्या साक्षीने, कान्होश्रीच्या आशीर्वादाने आमच्यातही यावं, हीच तिच्या चरणी प्रार्थना. आणि तुमचं प्रेम असंच आम्हाला लाभो आणि तुमचं प्रेम आणि तुमचा धाक असाच पाहिजे. कारण धाक दाखवणारी मंडळी नसली, चुका दाखवणारी जर मंडळी नसली तर आपल्या संसारात मजा येत नाही. जय गोदामाई, जय त्र्यंबकराज, जय कान्होश्री, जय पांझरा नदी. जय भाचेराव, दत्त भगवान. जय दत्त भगवान की जय.